सो काल आपण इथे टॅक्सेबल सप्लाय कोणता आहे, नॉन टॅक्सेबल सप्लाय कोणता आहे पाहिलं होतं. एक्झाम सप्लाय कोणता आहे, नील रेटेड सप्लायज म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत इंटरस्टेट सप्लाय आणि इंट्रास्टेट सप्लाय. इंटरस्टेट म्हणजे काय, बिटवीन टू स्टेट्स, आणि इंट्रास्टेट म्हणजे विदिन अ स्टेट. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू डिटरमाइन द नेचर सप्लाय, वेदर इट इज इंटरस्टेट or intrastate, as the kind of tax to be paid, IGST or CGST plus SGST, depend on that. So intrastate supply, first one, interstate, subject to the place of supply provision, where the location of the supplies and the place of supply are in two different states, two different union territories or state and union territory. आता इंटरस्टेट सप्लाय मध्ये कोणता टॅक्स लागतो नाजनीन? इंटरस्टेट सप्लाय मध्ये कोणता टॅक्स लागतो? नाजनीन, ठीक आहे. हॅलो नाजनीन, इंटरस्टेट सप्लाय मध्ये कोणता टॅक्स लागतो? ठीक आहे, IGST लागतो तिथे. सो सप्लाय शाल बी ट्रीटेड as the supply of goods and services in the course of interstate trade or commerce. Any supply of goods and services to be taxable territory not being an interstate supply shall be deemed to be supply of goods or services in the course of interstate trade or commerce. Supplies to or by CZs are defined as interstate trade supply. Further, the supply of goods imported into territory of India till they cross the customs frontier of India, or the supply of service imported into territory of India shall be treated as a supply in the course of interstate trade or commerce. Also, the supplies to international tourists are to be treated as a interstate supplies. सो याच्यामध्ये काय म्हटलंय की सपोज विदिन टू स्टेट्स, सॉरी बिटवीन टू स्टेट्स, म्हणजे दोन स्टेट्समध्ये जर एखादा सप्लाय झाला तर तो सुद्धा इंटरस्टेट सप्लाय म्हटला जातो. दुसरी गोष्ट, एक युनियन टेरिटरी आणि एक स्टेट, सो यांच्यामध्ये सुद्धा जर सप्लाय झाला तर त्याला सुद्धा इंटरस्टेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखी म्हटलंय, सपोज इंटरनॅशनल टुरिस्ट आर टू बी ट्रीटेड ॲज अ इंटरस्टेट सप्लाय, किंवा इंटरनॅशनल टुरिस्ट जरी असेल, इंटरनॅशनल सप्लाय जरी असेल तरी तो सुद्धा इंटरस्टेट सप्लाय मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. मग आता येते इंटरस्टेट सप्लाय. इंटरस्टेट सप्लाय मध्ये काय म्हटलंय, इट हॅज बी डिफाईन्ड as any supply where the location of the supplier and the place of supply are in the same state or union territory. इंटरस्टेट मध्ये काय की जो कुठे सप्लाय करणार तो विदिन स्टेट किंवा विदिन युनियन टेरिटरी असला पाहिजे. एका युनियन टेरिटरी मध्ये किंवा एकाच स्टेट मध्ये जर सप्लाय असेल तर त्याला इंट्रास्टेट सप्लाय म्हटलं जातं. आता इंट्रास्टेट सप्लाय मध्ये काय म्हटलं, इंट्रास्टेट सप्लाय, सप्लाय ऑफ गुड्स विदिन द स्टेट और युनियन टेरिटरी, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस विदिन द स्टेट ऑफ युनियन टेरिटरी. सो इंट्रास्टेट सप्लाय मध्ये काय येतं? हॅलो 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 हा सायली बोल. सर, आवाज नाही येत आहे. आवाज येत नाहीये? आता येतोय सायली? नाझरीन, आवाज येतो का माझा? हा येत, आता येते, मगाशी नव्हता येत. ओके ओके, ठीक आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा, त्याच्यामुळे असेल. ओके, सो इंट्रास्टेट सप्लाय मध्ये काय येतं, सप्लाय ऑफ गुड्स विदिन द स्टेट और युनियन टेरिटरी. इंट्रास्टेट सप्लाय मध्ये दोन गोष्टी येतात, सप्लाय ऑफ गुड्स विदिन द स्टेट और युनियन टेरिटरी. सो एका स्टेटमध्ये किंवा एका युनियन टेरिटरीमध्ये गुड्सचा सप्लाय जो आहे तो इंट्रास्टेट सप्लाय अंडर येतो. देन सप्लाय ऑफ सर्व्हिसेस विदिन द स्टेट और युनियन टेरिटरी, म्हणजे ज्या सर्व्हिसेस तुम्ही सप्लाय करणार त्या एका स्टेट्समध्ये किंवा एकाच युनियन टेरिटरीमध्ये असतील तर त्या सुद्धा इंट्रास्टेट सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. देन येतं इंटरस्टेट सप्लाय. मग इंटरस्टेट सप्लायमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, the supply of goods from one state or union territory to another state or union territory. इंटरस्टेट सप्लाय मध्ये काय म्हटलंय,
supply of goods from one state or union territory to another state or union territory. So एका स्टेट मध्ये युनियन टेरिटरीला किंवा वन स्टेट गुड्स फ्रॉम वन स्टेट और युनियन टेरिटरी टू अनदर, एका स्टेट मधून युनियन टेरिटरीला किंवा युनियन टेरिटरी मधून एखाद्या स्टेटला जो गुड्सचा सप्लाय दिला जातो तो इंट्रास्टेट सप्लाय मध्ये येतो. प्लस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस फ्रॉम वन स्टेट और युनियन टेरिटरी टू अनदर स्टेट ऑफ युनियन टेरिटरी. त्याच्यानंतर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस फ्रॉम, पहिले झालं गुड्स, आता सप्लाय ऑफ सर्व्हिसेस एका युनियन टेरिटरी मधून एखाद्या स्टेटला किंवा एखाद्या स्टेट मधून युनियन टेरिटरीला जे सर्व्हिस सप्लाय देतो तो सुद्धा इंटरस्टेट सप्लाय अंडर येतो. देन येतं इम्पोर्ट ऑफ गुड्स टिल दे द क्रॉस कस्टम फ्रंटायर, म्हणजे जो आपण फॉरेन सप्लाय म्हणतो तो सुद्धा आपला इंट्रास्टेट मध्ये येतो. देन इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस, इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस टू ACZ, supply to international tourists and any other supply in the taxable territory which is not intrastate supply. So इंट्रस्ट जे बाकीचे जे कोणते असं म्हटलं की बाकी हे सोडून बाकीचे जे कोणते टॅक्स आहेत की जे इंट्रास्टेट मध्ये बसत नाहीत ते सगळे इंट्रास्टेट मध्ये इन्क्लूड होतात. The nature of supply depend on the location of the supplier and the place of supply. Both these terms have been defined in the IGST Act. काय म्हटलं, नेचर ऑफ सप्लाय डिपेंड ऑन द लोकेशन ऑफ सप्लायर. ह्या सप्लायचा नेचर कशावरती डिपेंड आहे तर लोकेशन ऑफ सप्लायरचं लोकेशन अँड द प्लेस ऑफ सप्लाय, आणि कुठे प्लेस करणार आहेत ते. सो या दोन्हीवरती काय डिपेंड आहे तर IGST ऍक्ट डिफाईन केलेलं आहे. देन GST रेट शेड्यूल गुड्स अँड सर्व्हिसेस. आता शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3 नुसार GST रेट कसे काय कमी होतात ते दिले बघा. शेड्यूल फर्स्ट मध्ये लिस्ट ऑफ गुड्स ऍट नील रेट, म्हणजे ज्याच्यावरती टॅक्स नाहीये असे नील रेट शेड्यूल 1 मध्ये येतात. त्याच्यानंतर शेड्यूल 2 लिस्ट ऑफ गुड्स ऍट 0.25% रेट. शेड्यूल 2 मध्ये जे गुड्स येतात त्याच्यावरती 0.25% GST लागतो. शेड्यूल 3 लिस्ट ऑफ गुड्स ऍट 3% रेट. शेड्यूल 3 मध्ये येणारे जे गुड्स आहेत त्याच्यावरती 3% GST लागतो. शेड्यूल 4 लिस्ट ऑफ गुड्स ऍट 5% रेट. शेड्यूल 4 मध्ये येतात त्याच्यावरती 5% GST लागतो. देन शेड्यूल 5 लिस्ट ऑफ गुड्स ऍट 12% रेट. शेड्यूल 5 मध्ये येणारे जे गुड्स आहेत त्याच्यावरती 12% रेट. आणि शेड्यूल 6 लिस्ट ऑफ गुड्स ऍट 18% रेट. शेड्यूल 6 मध्ये येणाऱ्यावरती 80% रेट लागतो आणि शेड्यूल 7 मध्ये 28%. आता इलस्ट्रेटिव्ह GST टॅक्स स्लॅब रेट्स आता ह्याच्यात दिलेले आहेत बघा. नील टॅक्स रेट, फर्स्ट वन काय दिलंय नील टॅक्स रेट, म्हणजे शेड्यूल 1 दिलेलं आहे. काय दिलं म्हटलंय, नो टॅक्सेस विल बी लेविड ऑन गुड्स लाईक DTs मेड ऑन स्टोन, मार्बल्स और वुड्स, राखीज विदाउट एनी स्पेशियस मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, रॉ मटेरियल यूज इन रूम्स, sal leaves and fortified milk, fruit, vegetable, bread, salt, bindi, curd, sindoor, natural honey, bangles, handloom, besan, flour, eggs, stamps, printed books, ज्युडिशियल पेपर्स अँड न्यूजपेपर. या सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत हे सगळे जे गुड्स दिलेले आहेत ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. देन नील टॅक्स रेट मध्ये सर्व्हिसेस कोणकोणते येतात. ऑल हॉटेल्स अँड लॉजेस हू कॅरी अ टॅरिफ बिलो ₹1000 आर एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्सेस. ज्या हॉटेलचं किंवा लॉजचं रेंट 1000 पेक्षा कमी आहे तिथे GST लागत नाही. देन 5% टॅक्स रेट. 5% टॅक्स रेट मध्ये काय येतं मग कोणकोणते गुड्स येतात. द गुड्स विच विल अट्रॅक्ट टॅक्सेशन ऑफ 5% अंडर GST इन्क्लूड स्किम मिल्क पावडर, फिश फिलेट, फ्रोझन व्हेजिटेबल, कॉफी, कोल, फर्टिलायझर्स, टी, स्पाइसेस, पिझ्झा ब्रेड, केरोसिन, आयुर्वेदिक मेडिसिन्स, अगरबत्ती, स्लाइस ड्राय मँगो, इन्सुलिन, कॅश्यू नट्स, अनब्रँडेड नमकीन, लाइफ बोट्स, इथेनॉल, सॉलिड बायोफ्यूल pellets, handmade carpets and other handmade textile
फ्लोअर कवरिंग इन्क्लुडिंग नमदा गब्बा, आता हे काय मला माहिती नाहीये. हँडमेड ब्रेड अँड ऑर्नामेंटल ट्रिमिंग इन द पीस. सो ह्या ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्या सगळ्या येतात 5% टॅक्स रेटमध्ये. म्हणजे ह्या झाल्या शेड्यूल 2चे प्रोडक्ट. आता याचे सर्व्हिसेस कोणते येतात मग शेड्यूल 2 मध्ये? स्मॉल रेस्टॉरंट्स अलॉंग विथ ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लाईक रेल्वेज अँड एअरवेज स्टँड अलोन, एसीज नॉन एसीज रेस्टॉरंट अँड दोज which serve liquor, take away, food restaurant in hotel with rooms tariffs less than rupees 7,500, no input credit for this restaurant will come under this category. म्हणजे जे छोटे रेस्टॉरंट आहेत की ज्यांना जे ट्रान्सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करतात, रेल्वे स्टँड अलोन, एसी नॉन एसी रेस्टॉरंट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व लिक्वर म्हणजे जिथे अल्कोहोल वगैरे मिळतं, टेक वूड, फूड रेस्टॉरंट इन हॉटेल विथ रूम्स म्हणजे जे फूड रेस्टॉरंट आहेत की ते खाण्यासकट हॉटेल्स आहेत, सगळ्याचा रेट 7,500 पर्यंत असेल, लेस दॅन त्यापेक्षा कमी असेल तर अशा गोष्टींवरती फक्त 5% चार्ज लागला जातो. देन 12% टॅक्स रेट. मग एक शेड्यूल 3 येलं. शेड्यूल 3 मध्ये दिलेलं आहे 12% टॅक्स रेट. मग त्याच्यामध्ये गुड्स कोणते येतात? The items coming under tax slab of 12% include frozen meat products, butter, cheese, ghee, pickles, sauce, pickles, fruit juice, namkeen, tooth powder, medicine, umbrella, instant food mix, cell phones, saving machine, then man-made yarn, handbag including pouches and purses, jewelry box, wooden frames of painting, photographs, mirrors, etc. Ornamental frame mirrors, brass kerosene pressure stove, आर्टवेअर ऑफ आयरॉन etc. सो या सगळ्या जे दिलेले प्रोडक्ट्स आहे हे 12% स्लॅबमध्ये येतात. ह्यालाच आपण शेड्यूल 3 म्हटलं जातं. ते सर्व्हिसेस कोणत्या येतात शेड्यूल 3 मध्ये? बिझनेस क्लास एअर तिकीट विल अट्रॅक्ट अ टॅक्स ऑफ 12% अंडर जीएसटी. सो तुमचे एअर तिकीट जे असतात बिझनेस क्लासचे ते तुमचे शेड्यूल 3 अंडर येतात. देन शेड्यूल 4 18% टॅक्स रेट. आता 18% मध्ये आता काल एक तुम्हाला प्रॉब्लेम दाखवला, त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पाहायला मिळाला टेलिव्हिजनवरती 18% आपण टॅक्स रेट घेतला होता. का? आता इथे समजेल आपल्याला की या स्लॅबमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कोणकोणते 18% मध्ये कोणकोणते गुड्स आहेत. तर गुड्स मध्ये मेन्शन अबाव मोस्ट द आयटम्स पार्ट दिस टॅक्स स्लॅब. Some of items are flavored refined sugar, cornflakes, pasta, pastries and cakes, detergents, washing and cleaning, preparations, safety glass, mirror, glassware, sheets, pumps, compressor, fans, light fitting, chocolate, preserve, vegetables, tractors, ice cream, sauces, soup, mineral water, deodorant, suitcase, briefcase, vanity case, oil powder, chewing gum, hair shampoo, the preparation for facial makeup, shaving and aftershave items, washing powder, refrigerator, water heater, washing machine, televisions up to 68 centimeter. सो 68 सेंटीमीटर पर्यंतचे टेलिव्हिजन सगळे 18% मध्ये येतात. म्हणजे काल आपण जो काय 18% घेतला कारण आपल्याला आता कळाले ते शेड्यूल 4 मधला तो आयटम आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती 18% टॅक्स रेट लागला. व्हॅक्युम क्लीनर, पेंट हेअर शेवर्स, हेअर कलर्स, देन हेअर ड्रायर, scent spray, lithium ion batteries, detergent, stone used in flooring, marble and granite, sanitary ware, leather clothing, wristwatch, then cooker, stoves, cutlery, telescope, goggles, then binoculars,
oil powder, cocoa butter, fat, then artificial fruit, artificial flowers, foliage, physical exercise equipment, musical instruments and their parts, then stationary items like clips, some diesel engine parts, some parts of pumps, electrical boards, panels, wires, razors and razors blades, furniture, mattress, cartridge, मल्टीफंक्शनल प्रिंटर्स, डुअर, विंडोज, ॲल्युमिनियम फ्रेम्स. सो इथे खूप सारे जे 18% म्हणजे शेड्यूल 4 मध्ये सगळ्यात जास्त काय म्हटलं जातं आपलं शेड्यूल 4 नाही शेड्यूल 5. शेड्यूल 5 मध्ये सगळ्यात जास्त आपले गुड्स इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर शेड्यूल 5 मधल्या सर्व्हिसेस कोणत्या आहेत. सो रेस्टॉरंट लोकेटेड इनसाइड हॉटेल्स विथ टॅरिफ ऑफ 7,500 अँड अबाव. म्हणजे मग अशापर्यंत 7,500 रुपयापेक्षा ज्यांच्या इथे कमी चार्ज केला जातो तिथे किती 5% सॉरी 12% टॅक्स रेट लागतो. आणि जिथे 7,500 पेक्षा जास्त टॅरिफ हे केलं जातो त्या ठिकाणी चार्ज जो आहे सॉरी टॅक्स जो आहे तो 18% लागला जातो. देन आउटडोअर कॅटरिंग input tax ready to available, actual bill of hotel stay below 7,500, IT and telecom services and financial services along with branded garments will be part of these tax slabs. सो इथे जे दिलेल्या सर्व्हिसेस आहेत 3-4 सर्व्हिसेस ह्या सगळ्या येतात शेड्यूल 5 अंडर. त्याच्यामुळे त्याच्यावरती टॅक्स रेट किती लागतो 18%. देन जीएसटी टॅक्स स्लॅब्स ऑफ 28%. म्हणजे आपला शेड्यूल 8. शेड्यूल 8 मध्ये येणारे गुड्स कोणते आहेत. The goods which will be part of this category under GST are sunscreen, pan masala, dishwasher, weighing machine, paint, cement, vacuum cleaner. Other items include automobiles, hair clipper, motorcycle. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या येतात स्लॅब टॅक्स स्लॅब ऑफ 28% म्हणजे शेड्यूल 6 मध्ये. मग शेड्यूल 6 मध्ये येणारे सर्व्हिसेस कोणते आहेत. ॲज मेन्शन अबाव 5-star hotels who actually bill of hotel stay above 7,000 म्हणजे हॉटेलमध्ये राहण्याचं बिल जे आहे ते 7,500 पेक्षा जास्त असेल अशा. देन रेसिंग, मूवी तिकीट अँड betting on casinos and racing will come under this category. सो कसिनो वगैरे जे आहेत कसिनोमध्ये बेटिंग करतात सो त्याच्यावरती वगैरे हा त्याचे सर्व्हिसेस आहेत त्या येतात शेड्यूल 6 मध्ये. देन composite and mixed supplies under GST. This is new concept introduced in GST which will cover supplies made together whether the supplies are related or not. Supplies of 2 or more goods or services can be either composite supply or mixed supply. काय म्हटलंय दिस इज न्यू कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस इन जीएसटी. ही एक नवीन कन्सेप्ट आहे की जी जीएसटी मध्ये इंट्रोड्यूस केली. विच विल कव्हर सप्लायज मेड टुगेदर वेदर द सप्लायज आर रिलेटेड ऑर नॉट. म्हणजे सप्लाय देताना एकदमच 2-4 गोष्टींचे प्रोडक्टचे सप्लाय एकदम देणे. मग त्याच्याने काय होतं की सप्लाय एकदाच होणार आहे. जो तुमचा 2-3 वेळा होणार सप्लाय एका ह्याच्यात होणार आहे. मग त्याच्यावरती काय त्यांनी म्हटलंय बीन डिफाईन जीएसटी लॉ सॉरी सप्लाय ऑफ 2 or more गुड्स 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुड्स ऑर सर्व्हिसेस कॅन बी आयदर कंपोजिट सप्लाय और मिक्स सप्लाय. त्याला कंपोजिट सप्लाय किंवा मिक्स सप्लाय सुद्धा म्हटलं जातं. The concept of composite supply in GST regime is similar to the concept of naturally bundled service under service tax law. सर्व्हिस टॅक्स मध्ये नॅचरल बंडल सर्व्हिस म्हणून एक टॅक्स होता की जिथे तुम्ही सुट्ट्या गोष्टी देण्यापेक्षा एकच बल्कमध्ये जे अमाऊंट द्यायचं त्याला ते बल्कमध्ये जे प्रोडक्ट सर्व्हिस द्यायचं त्याला म्हटलं द्यायचं नॅचरली बंडल सर्व्हिसेस. However, the concept of mixed supply is entirely new. त्याच पद्धतीने ही कन्सेप्ट काढली जीएसटी मध्ये मिक्स सप्लाय किंवा
त्याला काय म्हटलं कंपोजिट सप्लाय. आणि ही जीएसटी मधली मिक्स सप्लाय एंटायरली नवीन एक हे आहे कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्ट ऑफ कंपोजिट अँड मिक्स सप्लाय. तर एक्झॅक्ट काय आहे कंपोजिट अँड मिक्स सप्लाय म्हणजे? Specific rates for goods and services have been defined by the GST Council. GST rate for each types of goods and services have been defined in the GST law. आता जीएसटी मध्ये काय केलं की प्रत्येक गुड्स अँड सर्व्हिसला वेगवेगळे रेट देऊन जीएसटी कौन्सिलने वेगवेगळे रेट दिलेले आहेत. जीएसटी रेट फॉर each type of goods and services have been defined in the GST law. So प्रत्येक टाईपच्या गुड्स अँड सर्व्हिसेसवरती किती जीएसटी रेट आहे हा जीएसटी लॉ मध्ये मेन्शन केलेला आहे. So if you are supplying a particular goods or services, rates are easy to identify. म्हणजे अगर तुम्ही एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करता तेव्हा ते आयडेंटिफाय करायला इझी होतं. हावेवर समटाइम्स सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मे बी कनेक्टेड और मे बी डन टुगेदर इवन do not connect. Say for example, an AC is supplied and AC installation services are also supplied along with it. म्हणजे तुम्ही एसी पण सप्लाय करता आणि एसी बसवण्याची सुद्धा जी सर्व्हिस सुद्धा देणार आहात ती सुद्धा येतं. म्हणजे ॲट अ टाइम तुमचे एक सर्व्हिस आणि एक प्रोडक्ट असे दोन गोष्टी तुम्ही कस्टमरला सप्लाय देता, दोन गोष्टींचा अलॉंग विथ इट. द जीएसटी ॲक्ट डिफाईन्स हाऊ सच सप्लाय मस्ट बी रेटेड. मग जीएसटी टॅक्स काय करतो ठरवतो की ह्याच्यावरती आता त्याला टोटल सप्लाय मस्ट बी रेटेड. सो त्या दिलेल्या सप्लायला किती रेट लागला पाहिजे. देअर फॉर द कन्सेप्ट ऑफ कंपोजिट सप्लाय अँड मिक्स सप्लाय बिकम्स इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कंपोजिट सप्लाय किंवा मिक्स सप्लाय जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. इट हेल्प्स टू डिटरमाइन द करेक्ट जीएसटी रेट अँड प्रोव्हाइड्स युनिफॉर्म टॅक्स ट्रीटमेंट अंडर जीएसटी फॉर सच सप्लायज. सो अशा वेळेस खूप डिफिकल्ट होतं किंवा सिंगल गोष्टीत होतं तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो कारण त्याचा जो काय रेट ठरलेला असेल तो दिला जातो. पण ज्या वेळेला तुम्ही बल्क ॲट अ टाइम जर म्हटलं की सर एसी पण विकलाय म्हणजे त्याच्यात एसीचं सप्लाय देतात पण तो एसी बसून द्यायचं पण तुम्ही काम करणार मग तुम्ही सर्व्हिस पण देणार आहे. एकाच टायमाला तुम्ही गुड्स सुद्धा सप्लाय करताय सर्व्हिस सुद्धा सप्लाय करताय. सो मग त्याच्यावरती किती टॅक्स रेट लावायचा हे जीएसटी कौन्सिल ठरवतं किंवा ते जीएसटी मध्ये त्याच्यावरती ठरवलं जातं. देन रिलिव्हंट डेफिनेशन. आता याच्यामध्ये जे येणारे टॅक्समध्ये येणारे काही महत्वाच्या डेफिनेशन दिलेले आहेत. द एक्सप्रेशन सप्लाय सिम्पली मीन्स ऑल फॉर्म ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इट इज मेड फॉर अ consideration during the course of business and include the following. त्याच्यामध्ये फर्स्ट म्हटलं सेल, देन ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन, रेंटल, लीज, डिस्पोजल, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन. हे आपण मागच्या म्हणजे कालच्या लेक्चरला पाहिले होतं आपण रिलेव्हंट डेफिनेशन याच्या रिलेटेड कोणते. सो आता त्याच्यामध्ये certain activities specified in Schedule 1 of GST Act will also be treated as a supply. Certain activities specified in Schedule 1. Schedule 1 म्हणजे कोणता येईल नील रेट ऑफ जीएसटी ऍक्ट विल ऑल्सो बी ट्रीटेड एज सप्लाय. पण त्याला सुद्धा सप्लाय म्हणून ट्रीट केलं जातं. ए कंपोजिट सप्लाय सेक्शन 2 सबसेक्शन 30 मीन्स त्याच्यात काय म्हटलंय सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट. सप्लाय मेड बाय अ टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट. सप्लाय कोण तयार करतं टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट. रिसिपियंट साठी सप्लाय तयार करतो. ते consisting of 2 or more taxable supplies of goods or services or both or any combination thereof. आता इथे कंपोजिट सप्लाय म्हणजे काय तर बघा सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट. सप्लाय दोन्हीकडून होतो टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट टॅक्सेबल पर्सन कडून रिसिपियंट तो येतो कंपोजिट सप्लाय मध्ये. सेकंड कन्स्टिट्यूट 2 or more टॅक्सेबल सप्लायज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. दोन पैकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सप्लाय जर देत असेल और एनी कॉम्बिनेशन ऑफ देअर किंवा त्याचं एखादं कॉम्बिनेशन देत तर ते सुद्धा कंपोजिट सप्लाय मध्ये येतं. देन विच आर नॅचरली बंडल्ड अँड सप्लाय इन कंजक्शन विथ इच अदर इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. इथे नॅचरली बंडल म्हणजे ते ऑलरेडी जॉईंट आहेत पण त्याला समजताना आपण त्याला दोन सप्लाय समजतो पण देताना ते एकाच प्रोडक्ट मध्ये दोन्ही देणं गरजेचं आहे. सो अशा ज्या प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा कंपोजिट सप्लाय मध्ये आहेत. देन वन ऑफ विच इज अ प्रिन्सिपल सप्लाय. थस कंपोजिट सप्लाय वुड टेस्ट द फॉलोइंग ट्रीटमेंट. आता कंपोजिट सप्लाय मध्ये काही फॉलोइंग ट्रीटमेंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट
सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी बंडल विथ अ नॅशनल कनेक्शन. काय म्हटलेलं आहे की जो तुम्ही सप्लाय देणार गुड्स अँड सर्व्हिसेसचा जे तुम्ही बंडल एकत्र करा तर त्यांचं नॅशनल कनेक्शन असणं गरजेचं आहे. देन द कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डिपेंड अपॉन प्रिन्सिपल सप्लाय. त्यानंतर जो कंपोजिट सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही देणार आहात त्या प्रिन्सिपल सप्लायवरती डिपेंड असलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे व्हॉट इज बंडल सप्लाय. बंडल सप्लाय म्हणजे काय? कंपोजिट सप्लाय मीन्स अ सप्लाय इज comprising two or more goods or services which are naturally bundled and supply in with each other in the ordinary course of business, one of which is principal supply. It means that items are generally sold as a combination. काय म्हटले? कंपोजिट सप्लाय मीन्स सप्लाय इज comprising two or more goods and services. सप्लाय मीन्स सप्लाय इज comprising two or more goods and services. कंपोजिट सप्लाय म्हणजे काय तर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुड्स अँड सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसचे सप्लाय एकत्र विच आर नॅचरली बंडल अँड सप्लायड इन विथ इच अदर इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. हे नॅचरली एकमेकांचं काय म्हटलेलं आहे बंडल्ड असले पाहिजे, नॅचरली एकमेकांशी कनेक्टेड असले पाहिजेत. वन ऑफ विच इज अ प्रिन्सिपल सप्लाय आणि त्याच्यापैकी एक प्रिन्सिपल सप्लाय असला पाहिजे, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं बंडल सप्लाय. The item cannot be supplied separately. The bundle supply is a combination of goods and or services. This concept of mainly found in service tax, where a bundle service means a combination of two or more services. ही कन्सेप्ट आली कुठून तर सर्व्हिस टॅक्स मधून. सर्व्हिस टॅक्स मध्ये बंडल सर्व्हिसेस होते, बंडल किंवा बंडल टॅक्स बंडल गुड्स होते. सो इथे काय म्हटलं कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सर्व्हिसेस त्याला म्हटलं याचं बंडल सर्व्हिस आणि ही जर आपण इथे काढले बंडल सप्लाय. Okay, then determination of whether the service is naturally bundled. ओके ठीक आहे. नाजनीन, वैभवी, हा सर. ओके. आता आज आपण इथे थांबूयात. अजून आपल्याला किती एक 4-5 पेज जे आहेत ते एक्सप्लेन करायचे थेरी. आता तुम्हाला मी याच्यात बघ शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4 दिलेलं आहे. मला खरं तर वेळ मिळत नाही, पण उद्या कोणत्याही परिस्थितीत मी तुम्हाला याची PDF पाठवतो. मी पाठवलं की शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4, 5, 6 6 शेड्यूल आहेत. तर 6 शेड्यूलमध्ये येणारे गुड्स कोणकोणते आहेत, सर्व्हिसेस कोणकोणते आहेत त्या तुम्ही प्रिपेअर करून मग त्या जर प्रिपेअर केल्या तर कोणाला किती % टॅक्स लागतो ते तुम्हाला कळेल. ओके, मग पुढे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ती इझी पडेल. मी तुम्हाला सॅटर्डेला उद्या सॅटर्डेला संध्याकाळी तुम्हाला मी ते पाठवतो PDF. हा ठीक आहे सर. ओके, आणि मग आपण काय करूयात की सॅटर्डेला झाल्याच्या नंतर आता उद्याचं लेक्चर थेरॉटिकल होईल, मग मंडे पासून आपले प्रॉब्लेम चालू होतील याच्यातले. हा ठीक आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपले मंडे पासून चालू होतील. उद्या आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे सुरुवातीचा आहे काहीतरी 14 पेजचा आहे, तो आपल्याला 9 पेज झालेले आहेत ऑलरेडी, म्हणजे 5 पेज आहेत ते उद्या आपण संपवून टाकू. होय. ओके, मग आता थांबूयात आपण. हा चालेल.